ही कथा सुरू होते मुंबईच्या एका प्रसिद्ध व्यावसायिकापासून, एका अशा व्यक्तीकडून जो अर्ध्या जगावर आपलं वर्चस्व गाजवत होता. तो एक असा माणूस होता जो गंभीर आजारानं ग्रस्त होता. त्याच्या या आजारामुळं तो कधीही कुठल्याही मुलीच्या जवळ जात नव्हता. आजपर्यंत कोणीही त्याला पाहिलं नव्हतं. तो इतका भयभीत करणारा होता की त्याचे कर्मचारीसुद्धा जर कोणासमोर गेले तर फक्त त्याच्या नावानेच लोक घाबरून जात आणि काहींचा तर हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यूही झाला होता. तो इतका मोठा आणि शक्तिशाली होता की संपूर्ण जगात त्याचं नाव आदरानं घेतलं जात असे. पण तरीही त्यानं स्वतःला सोशल मीडियापासून दूर ठेवलं होतं. त्यामुळं आजपर्यंत त्याला कोणीही पाहिलं नव्हतं. तो खूप अहंकारी आणि उद्धट स्वभावाचा होता. त्याच्या आजारामुळं तो लग्न करू शकत नव्हता, पण त्याच्या कुटुंबियांचा त्याच्यावर सतत लग्न करण्यासाठी दबाव होता. आपल्या कथेचा नायक म्हणजे कथित कपूर, तर दुसऱ्या बाजूला आपल्या कथेची नायिका आहे अंजली सिंघानिया. ती एका अतिशय साध्या आणि गरीब कुटुंबातून आलेली मुलगी आहे. तिच्या कुटुंबात तिची सावत्र आई आणि 2 बहिणी आहेत, ज्या तिच्याशी प्राण्यांप्रमाणे वागतात. अंजलीच्या आईचा मृत्यू तिच्या भावाच्या जन्मानंतरच झाला होता. त्या बालकाची योग्य प्रकारे काळजी घेण्यासाठी तिच्या वडिलांनी दुसरं लग्न केलं. पण त्या सावत्र आईनं अंजलीला कधीच आपली मुलगी मानलं नाही. तिनं नेहमी अंजलीशी एका नोकरानीसारखंच वागणूक दिली. अंजली रस्त्यावर धावत होती. ती धावत धावत जेव्हा थकली तेव्हा एका ठिकाणी जाऊन बसली. ती पूर्णपणे दारूच्या नशेत होती. तिला अजिबात भान नव्हतं की ती कुठे चालली आहे. ती सतत तिच्या भूतकाळाचा विचार करत रडत होती. कसा तिच्या प्रेमानं तिला फसवलं. ज्याच्याशी तिनं 10 वर्ष प्रेमाचं नातं जपलं त्यानंच तिला धोका दिला, तोही तिच्याच बहिणीशी हात मिळवून. ती पूर्णपणे तुटून गेली होती. फक्त रडतच होती. इतकी की तिला वाटत होतं आता जमीन फाटावी आणि ती त्यात सामावून जावी. फ्लॅशबॅकमध्ये अंजली आरामात बेडवर झोपली होती. फार खोल झोप नव्हती, पण डोळे मिटलेले होते. तेवढ्यात तिला कोणीतरी कोणाशी तरी बोलतंय असं जाणवलं. काय, तू प्रेग्नंट आहेस? तू मला आधी का नाही सांगितलं? तुला माहीत आहे ना की मी तुझ्या बहिणीशी म्हणजे अंजलीशी लग्न करणार आहे. अर्जुन, अंजलीचा प्रियकर, किंवा म्हणूया ज्याच्याशी ती लग्न करणार होती. त्याने हे शब्द रितिकाला म्हटले. रितिका म्हणजे अंजलीची सावत्र बहीण. हो, मी प्रेग्नंट आहे. तू बाबा बनणार आहेस, रितिका आनंदाने म्हणाली आणि अर्जुनला मिठी मारत त्याच्यावर प्रेमाचा वर्षाव करू लागली. हे कधी झालं? मी तर इतके दिवस इथे होतोच नाही. हे सगळं काय, कधी, कसं झालं? अर्जुननं डोळे थोडे आक्रसत विचारलं. हो, हे तुझंच बाळ आहे. जेव्हा दीदी म्हणजे अंजली दुसऱ्या शहरात परीक्षा द्यायला गेली होती तेव्हा मी तुझ्या घरी आले होते आणि तेव्हा जे आपल्यामध्ये घडलं त्यावेळीच. आणि आता मला 1 महिना झाला प्रेग्नंट व्हायला. हे सगळं अंजलीनं ऐकलं आणि तिच्या डोळ्यांपुढे अंधार पसरला. तिला संपूर्ण जगच धुसर वाटू लागलं. रितिका अजूनही काहीतरी बोलत होती, पण अंजलीच्या कानावर काहीच जात नव्हतं. तिनं अर्जुनवर किती विश्वास ठेवला होता, पण एका क्षणातच तो विश्वास चक्काचूर झाला होता. आता ती थेट अर्जुनकडे जायला निघाली, जिथे रितिका आणि अर्जुन बोलत होते. तिथे शांतपणे अंजली येऊन उभी राहिली. जेव्हा अर्जुनचं लक्ष तिच्याकडे गेलं तेव्हा त्याने लाजून डोकं खाली झुकवलं. हे नातं त्याच्या आईनं ठरवलं होतं, कारण अर्जुनची आई आणि अंजलीची आई दोघी बालपणीच्या जिवलग मैत्रिणी होत्या. काय झालं? बोला आता. एवढे शांत का झाला आहात तुम्ही दोघं? हे सगळं कधीपासून चालू आहे? अंजली थरथरत्या पण ठाम आवाजात म्हणाली. दारूच्या नशेत अंजली लढवत लढवत रस्त्यावर धावत होती. ती संपूर्णपणे स्वतःच्या वेदनेत हरवून गेली होती. चालता चालता ती थेट काही काळ्या कपड्यातल्या लोकांवर जाऊन आदळली. ती सॉरी म्हणणार इतक्यात तिला कोणीतरी म्हणताना ऐकू आलं. हीच ती आहे जी आपल्याला हवी आहे. पकडा तिला आणि घेऊन चला. अंजली एक अत्यंत बळकट आणि धीट मुलगी होती. कोणालाही खडे बोल सोडवण्याचं सामर्थ्य तिच्यात होतं.
पण त्या क्षणी ती इतकी तुटून गेली होती की तिच्याकडे लढण्याचंही बळ उरलं नव्हतं. ती त्या काळ्या कपड्यातील माणसांपासून स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न करत होती, पण तिचं शरीर आता साथ देत नव्हतं. तिच्या पायात त्राण उरले नव्हते. तिनं स्वतःला सुटका करून घेण्याचा शेवटचा प्रयत्न केला, पण ती असहाय्य झाली होती आणि शेवटी ती थकून बेशुद्ध होऊन खाली कोसळली. चारही बाजूंनी बॉडीगार्ड्सने वेढलेल्या एका व्यक्ती लिफ्टमध्ये जातो. तो एक अतिशय आकर्षक आणि देखणा तरुण होता. त्याची उंची 8 फूट 6 इंच होती. त्याच्या डोळ्यांमध्ये समुद्रासारखी शांतता होती. तो एखाद्या रनवे मॉडेलपेक्षा कमी भासत नव्हता. तो खूपच डॅशिंग होता. त्यानं पांढऱ्या रंगाचा शर्ट आणि त्यावर काळ्या रंगाचा कोट घातला होता, ज्यामुळं त्याचं व्यक्तिमत्व अधिकच उठून दिसत होतं. तो लिफ्टमध्ये गेला आणि 13व्या मजल्याचं बटन दाबलं. काही क्षणातच लिफ्ट 13व्या मजल्यावर पोहोचली. तो बाहेर पडला तेव्हा सर्व बॉडीगार्ड्स एका रांगेत उभे होते आणि त्याला आदरानं वंदन करत होते. एक बॉडीगार्ड पुढे आला आणि दरवाजा उघडला. सगळे बॉडीगार्ड्स प्रोफेशनल दिसत होते, पण त्यांच्याकडे पाहून असं वाटत होतं की हे लोक काही साधे नाहीत, खतरनाकच असतील. आणि त्या व्यक्तीकडे पाहिलं की लक्षात येत होतं, तो तर खतरनाकच आहे, कारण त्याच्या अंगात हृदय नावाची गोष्टच नव्हती. तो व्यक्ती खोलीत गेला. त्यानं टाय सैल केली आणि ती एका कोपऱ्यात फेकली. बहुधा त्याला उष्णता जाणवत होती, पण त्या क्षणी त्याला काहीतरी विचित्र वाटलं. त्याला आठवलं, मी तर कपाट बंद केलं होतं, मग आतून आवाज कसा? त्यानं आपली टाय उचलली आणि हळूच कपाटाच्या दिशेनं गेला. त्यानं कपाट उघडलं आणि आतलं दृश्य पाहून त्याचा राग 7व्या आसमंताला पोहोचला. तो संतप्त व्यक्ती दुसरा कोणी नसून आपलाच हिरो करण कपूर होता. तेवढ्यात त्याचा फोन वाजला. फोनवरून आवाज आला, हॅलो ब्रो, तुला माझं गिफ्ट मिळालं असेल आता, मजा कर त्याच्यासोबत, राजीव म्हणाला. करण अजूनही कपाटाकडे पाहत होता. तेवढ्यात त्याला दरवाजा लॉक होण्याचा आवाज आला. करण चिडून ओरडला, हे काय चाललंय? दरवाजा उघडा. अरे ब्रो, थोडं चिल कर ना. मी खास तुझ्यासाठी ते गिफ्ट तयार केलंय. तुला नक्कीच ते आवडेल आणि पूर्ण समाधानी करेल, असं म्हणून राजीवनं फोन कट केला. करणने वारंवार फोन लावला, पण नेटवर्क नॉट रिचेबल दाखवत होतं. त्यानं रागानं फोन बेडवर फेकून दिला आणि जोरात जाऊन खुर्चीत बसला. काही वेळ शांत झाल्यानंतर त्याच्या कानावर बाथरूममधून पाण्याचा आवाज आला. करणने एकही क्षण न गमावता ओठ तिरके करत काहीतरी पुटपुटलं आणि बाथरूमचं दार एका झटक्यात उघडलं. जसं त्याने आत पाहिलं, तो क्षणभर स्तब्ध झाला. बाथटबमध्ये एक सुंदर तरुणी कपड्यांशिवाय अंघोळ करत होती. ती बाथटबमध्ये अशी बसली होती जसं एखादं मांजराचं पिल्लू कोणाच्या मांडीवर विसावलेलं असतं. तिची त्वचा दुधाहूनही गोरी होती. डोळे काळे आणि शांत. तिचे ओठ गुलाबी होते. गरम पाण्यामुळे तिचं संपूर्ण शरीर थोडंसं गुलाबीसर झालं होतं. एक क्षणभर करणही भान हरपून तिच्याकडे पाहत राहिला, पण लगेचच त्याला त्याच्या आजाराची आठवण झाली. वुमन डिसऑर्डर डिसीज, ज्यामुळे तो फक्त आपल्या कुटुंबातल्या महिलांबरोबरच आरामात राहू शकत होता. कोणतीही अनोळखी महिला त्याच्याजवळ येण्याचा प्रयत्न करताच त्याला उलटी यायची, अंग जळजळायचं आणि संपूर्ण शरीरावर लालसर चट्टे यायचे. करण संतापून म्हणाला, मी तुला फक्त 1 मिनिट देतोय, लवकर माझ्या बाथरूममधून बाहेर निघून जा. बाथरूममध्ये आणि कोणी नव्हतं. ती अंजलीच होती. तिनं पापण्या उंचावून करणकडे पाहिलं. करणला ती अर्जुन समजत होती. अंजलीने करणला स्वतःकडे खेचण्याचा प्रयत्न केला, पण करणला ते मान्य नव्हतं. मग अंजलीनं त्याची पॅन्ट खेचून त्याला जवळ ओढलं, पण लवकरच करणने अंजलीला स्वतःपासून दूर केलं. मग अंजली बाथटबमधून उठली आणि करणला चुंबन देऊ लागली, पण करणला अस्वस्थ वाटू लागलं. त्याला उलटी होण्यासारखं जाणवलं. काही वेळानंतर तो सामान्य झाला.
मग त्यानं अंजलीला उचलून आपल्या पलंगावर झोपवलं, पण अंजलीनं त्याला जवळ ओढून घेतलं आणि झोपेतच बोलू लागली, आय लव्ह यू फॉर एव्हर अँड एव्हर. अंजली अर्जुन समजून करणला आय लव्ह यू बोलत होती, पण करणला वाटलं की ती त्यालाच आय लव्ह यू म्हणते आहे. मग त्यानं झुकून अंजलीच्या ओठांवर आपले ओठ ठेवले. त्यानंतर तो तिला सौम्यपणे चुंबन देऊ लागला. मग थोड्याच वेळात करणचे कपडे जमिनीवर पडले. दोघांमधील जवळीक निर्माण झाली. पुढच्या सकाळी जेव्हा अंजलीची झोप उडाली, ती स्वतःला एका आलिशान बेडरूममध्ये पाहून थक्क झाली. मग तिनं मागच्या रात्रीची घटना आठवून स्वतःवर राग आला की ती नशेत काय केलं. ती आपले कपडे लवकरात लवकर कुठेतरी जसेच्या तसे घालून घेऊ लागली. बाथरूममधून पाण्याचा आवाज येत होता. ती घाईघाईनं खोलीतून बाहेर पडली, पण तेवढ्यात बाथरूममधील पाण्याचा आवाज बंद झाला होता. करण बाहेर आला होता. तो खूपच आकर्षक दिसत होता. आत्ताच त्यानं आवरून घेतलं होतं, त्यामुळे त्याच्या शरीराचा रंग गुलाबीसर झालेला होता. त्यानं फक्त टॉवेल गुंडाळलेला होता. वरून तो काळ्या टॉवेलमध्ये होता आणि अजूनही प्रभाव टाकत होता. करणची नजर त्याच्या बेडवर गेली, पण तिथे ती मुलगी दिसली नाही. तो त्याच्या सेक्रेटरीला फोन करून म्हणाला. तिकडून आवाज ऐकू आला. सर, तुम्ही मला कुठल्या कामासाठी बोलवलंय? सेक्रेटरीने विचारलं. करणने तिचं बोलणं ताबडतोब तोडून थेट मुख्य मुद्द्यावर येत म्हणाला, काल रात्री माझ्या खोलीत जी मुलगी होती ती निघून गेली का? काय? तुम्ही काय म्हणालात सर? मला काही समजलं नाही. तुम्ही आणि एक मुलगी एकाच खोलीत एकत्र? प्रिया चकित होऊन म्हणाली. करणने कबूल करत म्हणाला, हो, मी मुलीसोबत होतो आणि आम्ही दोघं जवळ झालो होतो, पण ती कुठे गेली ते मला माहीत नाही. काय? ती हे ऐकून जोरात खोकू लागली आणि श्वास घेणं कठीण झालं. तिला असं वाटलं की जणू तिने पश्चिमेकडून सूर्योदय पाहिला आहे. सर, आम्हाला माहीत आहे की तुमच्या आजारामुळे तुम्ही जर कोणालाही स्पर्श करत असाल तर हात 10 वेळा धुतले पाहिजेत. मग तुम्ही आज अचानक मुलीचा उल्लेख कसा करता? ती हलकलत म्हणाली. तुम्हाला आठवतं का, एका बैठकीत तुम्ही चुकून एखाद्या मुलीला स्पर्श केला होता आणि मग तुम्ही हात 10 ते 12 वेळा धुतले होते. प्रियाची गोष्ट ऐकून करण शांत झाला आणि म्हणाला, हो, मला सगळं माहीत आहे, पण ती वेगळी होती. तिचा स्पर्श मला किंवा माझ्या शरीराला कुठलंही नुकसान केलं नाही. उलट ती माझ्या जवळ असली की मला खूप छान वाटत होतं. तिच्या सुगंधानं मी मदहोश होतो. मला ती आवडली. काल रात्री जेव्हा मी तिच्यासोबत होतो तेव्हा मला अजिबात अस्वस्थ वाटलं नाही. करण आता फोनवर प्रियाला समजावू शकत नव्हता, म्हणून त्यानं तिला स्वतःच्या खोलीत बोलावलं आणि आपलं अस्वच्छ बेड दाखवत म्हणाला, इथेच मी काल रात्री तिच्यासोबत अनेक तास झोपलो ना. मी रात्री 12 वेळा जागा होतो ना. मला कोणतीही वाईट स्वप्न दिसलं. प्रिया अजूनही आश्चर्यचकित झाली आणि तिला ते सर्व पाहून डोकं फिरायला लागलं. मग करण आपलं डोकं जोरात हातांनी मुरडत म्हणाला, जर मला हे सगळं आधीच माहीत असतं तर मी कधीही तुला फोन केला नसता. पुन्हा मी तिच्यासोबत असं काही करू शकेन का? प्रिया शांतपणे म्हणाली, ज्याला तुम्ही स्पर्श केला आणि ज्यानं तुमचं आयुष्य अपवित्र केलं. करण पूर्णपणे शांत झाला. खरं तर करणचं आयुष्य गेली 20 वर्ष अंधारातच गेलेलं होतं. त्याच्या या आजारामुळं त्यानं अधांतराशी जुळवून घेतलं होतं. आजारामुळे त्याला नीट झोप येत नव्हती. त्यानं बरं होण्यासाठी खूप प्रयत्न केले होते. अमेरिकेतील सर्वोत्तम डॉक्टरकडे गेला होता, पण त्याला चांगला परिणाम मिळाला नाही. डॉक्टरांनी अनेक संशोधन केले, अनेक प्रकारच्या औषधांचा उपयोग केला, पण काही फरक पडला नाही. शेवटी त्यानं अंधारातच जगणं शिकून घेतलं. पण जेव्हा अंजली त्याच्या आयुष्यात आली तेव्हापासून त्यानं पुन्हा काहीतरी अनुभवायला सुरुवात केली. तो पुन्हा असं आयुष्य जगायचं नाही म्हणाला. म्हणून आता तो अंजलीला परत आपल्या आयुष्यात स्वीकारू इच्छित होता. प्रिया म्हणाली, सर, जर हे सगळं खरं असेल तर ती नक्कीच तुमची रक्षक ठरली असेल. तिला कुठल्याही प्रकारे शोधायलाच हवं. दुसऱ्या बाजूला अंजली अत्यवस्थ अवस्थेत हॉटेलच्या बाहेर आली होती. तिचे कपडे पूर्णपणे खराब झालेले होते. तिच्या अंगावर ड्रिंकचा वास येत होता. केस पूर्णपणे विस्कटलेले होते. संपूर्ण शरीरावर जगड्याचे व्रण स्पष्ट दिसत होते.
ती कसाबसा हॉटेलच्या बाहेर आली. ती हॉटेलच्या बाहेर येतच होती तेवढ्यात तिला कोणाचा तरी फोन आला. अंजली हॉटेलच्या दरवाजाजवळच पोहोचली होती की तिला कॉल आला. जेव्हा तिनं स्क्रीनवर नंबर पाहिला तेव्हा तिला खूप राग आला. तरीही तिनं आपला राग आवरला आणि कॉल उचलून थंड स्वरात म्हणाली, हो बोल, काय काम आहे तुझं? समोरून रुचिका प्रेमानं बोलताना ऐकू आली. मला ना तुझ्याशी एक महत्त्वाची गोष्ट बोलायची आहे. जरी ती प्रेमळ बोलत होती तरी तिच्या आवाजातून गर्व झळकत होता. अंजली म्हणाली, आपल्यामध्ये आता काहीही राहिलेलं बोलायचं उरलेलं नाही. तुझ्या भावाबद्दल बोलायचं असेल तरी तू बोलणार नाहीस का? ऋतिकानं हसत विचारलं. अंजलीच्या चेहऱ्यावरील भाव बदलले आणि ती घाईघाईनं म्हणाली, माझ्या भावाबद्दल तुला काय बोलायचं आहे? ऋतिका एक कुटील हास्यासह म्हणाली, मी मुंबईमधल्या सगळ्यात मोठ्या हॉटेलच्या 5व्या मजल्यावर तुझी वाट पाहते. रूम नंबर 420 आहे. तिथेच ये. तिथेच नीटपणे आपली चर्चा होईल. ठीक आहे, मी येते, अंजली चिंतेनं म्हणाली. अंजली लाजलीला हॉटेलमध्ये पोहोचली. ती लिफ्टमध्ये गेली आणि 5व्या मजल्याचं बटन दाबलं. काही क्षणातच ती 5व्या मजल्यावर पोहोचली. तिनं रूम नंबर 420 शोधली आणि जाण्यासाठी पुढे सरकली. अंजलीच्या मनात विचार सुरू होते. अर्जुन इतका खाली कसा काय घसरला? त्याला एकदाही माझी आठवण आली नाही का? त्यानं हे कधीच विचारात घेतलं नाही का की माझं आणि माझ्या भावाचं काय होईल? हे सगळं विचारता विचारता तिच्या डोळ्यात पाणी आलं. पण तरीही ती स्वतःला सावरत ती खोलीत गेली. अंजलीनं पाहिलं की ऋतिका काळ्या रंगाच्या एका अत्यंत लहान आणि टाईट ड्रेसमध्ये आहे, ज्यातून तिचं शरीर स्पष्ट दिसत होतं. तिच्या अंगावर खूप मेकअप होता आणि तिनं गंध दरवळणारा परफ्यूम वापरला होता, ज्यामुळं संपूर्ण खोली सुगंधित झाली होती. ऋतिकानं आता नजर वर करून अंजलीकडं पाहिलं आणि म्हणाली, ये दीदी, बस. अंजली शांतपणे जाऊन एका सोफ्यावर बसली आणि म्हणाली, काय बोलायचं आहे तुला? बोल. पहा दीदी, ऋतिका म्हणाली, मला माहिती आहे की तू काल रात्रीचं सगळं ऐकलंस, त्यामुळं मला काही समजावून सांगायची गरज नाही आहे. तर आता थेट मुद्द्यावर येऊया. तुला माहीत आहेच की मी अर्जुनच्या बाळाची आई होणार आहे. त्यामुळं तू त्याला सोडून दे. मी तुला 50 किंवा 60 लाखांचा चेक देते. त्यातून तुझ्या भावाचा उपचार करून घे आणि तुझं आयुष्य सेटल कर. ऋतिका हे सगळं बोलत होती तेव्हा तिच्या चेहऱ्यावर गर्व आणि अहंकार स्पष्ट दिसत होता. अंजली अजूनही शांत स्वरात म्हणाली, हे सगळं अर्जुनला माहीत आहे का? आणि अर्जुनच हे म्हणतोय का की तू मला सोडावं म्हणून 60 लाख रुपये देत आहेस? अर्जुनला हे माहीत नाही का की त्याच्या कुटुंबातले सगळे लोक मला खूप प्रेम करतात आणि आमचा साखरपुडा पण झालेला आहे. मग अर्जुन हे सगळं संपवणार का? ऋतिकाला हे ऐकून राग तर खूप आला, पण तरीही ती आपल्या अहंकारासह म्हणाली, दीदी, तू समजत नाहीस. जर तू त्याला सोडणार नाहीस तर मला आणि माझ्या होणाऱ्या बाळाला कोणताही अधिकार मिळणार नाही. आणि तुला माहीतच आहे की अर्जुन लवकरच आपल्या कुटुंबाचा व्यवसाय ताब्यात घेणार आहे. त्यामुळे मी नाही इच्छित की तो तुझ्याशी साखरपुडा तोडो आणि त्याची प्रतिमा मीडियामध्ये खराब होईल. ऋतिका बेशरमपणाच्या सीमाही ओलांडत होती. तिला हे सगळं अंजलीला ऐकवताना एक विचित्र आनंद मिळत होता. ती तिचा मेंदू आणि मन दोन्हीही हलवून ठेवण्याचा प्रयत्न करत होती, कारण अर्जुन आणि अंजलीचं नातं लहानपणापासूनच ठरलेलं होतं. ऋतिका आणि तिची आई यांना नेहमीच हे वाटायचं की अर्जुनची पत्नी अंजली नसून ऋतिका व्हावी आणि अर्जुनच्या संपत्तीवर अधिकार मिळवावा. पण अंजली अस्तित्वात असताना हे काही शक्य नव्हतं. म्हणून ऋतिकानं बाळाचं कारण देऊन एक नाटक रचलं. पण अंजलीला हे सगळं अगदी स्पष्ट माहीत होतं. म्हणून ती थेट म्हणाली, ऋतिका, हे सगळं माझ्यासमोर नाटक करून काही उपयोग नाही. तुझं हे बाळ ठेवण्याचं नाटक आहे हे मला माहीत आहे. तुला पण माहीत आहे आणि मलाही की अर्जुन लवकरच आपला व्यवसाय सांभाळणार आहे. त्यामुळे हे खोटं नाटक बंद कर. त्यावर ऋतिका उपहासात्मक सुरात म्हणाली, चला जाऊया दीदी. तुला समजावण्याचा काही उपयोगच नाही. जेव्हा तो तुझ्यावर प्रेमच करत नाही तर तो तुझ्याशी लग्न का करेल? त्याचं प्रेम तर माझ्यावर आहे. अच्छा, असं आहे का?
तुला कोणी सांगितलं की तो माझ्यावर प्रेम करत नाही? ऋतिकानं उपहासानं विचारलं. अंजलीनं आपला रागावरून शांतपणे ठाम आवाजात उत्तर दिलं. मला माहीत आहे, कारण मुलांना काही अशी गरजाही असतात ज्या गरजा तू पूर्ण करू शकलीस, पण मी नाही. म्हणून लग्न त्याच्याशी का करणार जो तुझ्यावर प्रेम करतो, माझ्यावर नाही? आणि मोठे लोक म्हणतात की लग्न त्याच्याशी करा ज्याच्यावर प्रेम असतं. असं म्हणत ऋतिकानं आपले केस झटकले. पण आता अंजलीचा संयम सुटला. ती संतापात उठली आणि ऋतिकाला एक जोरदार चपाट लगावली. चापट इतकी जबरदस्त होती की संपूर्ण खोलीत आवाज घुमून गेला. तुझ्या बोलण्यानं काहीच होणार नाही, समजलीस का तू? अंजली संतापानं म्हणाली. आणि हो, अर्जुन माझ्यावरच प्रेम करतो. ऋतिका अजूनही आपला अहंकार न सोडता म्हणाली. मी तुला आधीच सांगितलं ना, जर तू अर्जुनला सोडलंस तर मी तुला 60 नव्हे 70 लाख देईन. ऋतिका, जर तू हे सगळं फक्त पैशासाठी बोलायला आली असशील तर मला तुझ्या पैशांमध्ये अजिबात स्वारस्य नाही, असं ठामपणे म्हणत अंजली दाराच्या दिशेनं वळली. पण ती दार उघडून बाहेर पडण्याआधीच ऋतिकानं तिचा हात पकडला आणि नखं तिच्या हातात खुपसत म्हणाली. दीदी, मी तुला एवढे पैसे देत आहे, 70 लाख. ही काही लहानशी रक्कम नाही. इतकीही लोभी होऊ नकोस. काय आता तुम्हाला 1 कोटीच पाहिजे का? ऋतिका इतक्या बेशर्मीनं बोलत होती की जणू तिला काहीच लाज उरली नव्हती. तिला अजिबात पश्चाताप नव्हता की ती चुकीचं बोलतीये. तिच्या बेशर्मीचा कळस पाहून अंजलीचा संयम सुटला. अंजलीनं पुन्हा एकदा जोरात थापड लगावली. एवढ्या जोरात की ऋतिकाच्या गालावर पूर्ण हाताचा ठसा उमटला. तिचा गाल लालसर काळा दिसायला लागला होता. त्या अपमानानं संतप्त झालेली ऋतिका देखील हात उगारत अंजलीवर हल्ला करण्यासाठी पुढे सरसावली. पण त्याच वेळी दोघींच्या जवळच दरवाजाजवळ एक परछाई दिसली. ऋतिकाचे हात एकदम खाली आले आणि अचानक तिनं असं नाटक सुरू केलं की जणू तिला चक्कर येत आहे. ती थरथरत अशक्तपणे वागू लागली, जणू क्षणात कोसळेलच. हे सगळं पाहून अंजलीही गोंधळून गेली. तिच्या मनात विचार सुरू झाले. माझी बहीण इतकी घाबरतेय. आत्ताच तर ती मला मारायला पुढे आली होती आणि आता अचानक तिला हे काय झालं? ऋतिकानं आपला गाल हाताने हलकेच चोळत डोळ्यात अश्रू आणले आणि थरथरत म्हणाली. दीदी, मला माफ कर. मी अर्जुनवर खरंच प्रेम करते, म्हणूनच मी स्वतःला त्याच्याजवळ जाण्यापासून थांबवू शकले नाही. पण जी सजा द्यायची आहे ती दे, मला स्वीकार आहे. पण माझ्या पोटात वाढणाऱ्या अर्जुनच्या बाळाला काही करू नकोस. असं म्हणत ती चक्कर आल्याचं नाटक करत झोपाळू लागली, जणू क्षणात कोसळेलच. तिला पाहून खरंच वाटत होतं की तिला चक्कर येत आहे. ती आता जमिनीवर कोसळणार इतक्यात 2 मजबूत हात धावत आले आणि त्यांनी तिला आपल्या बाहूंमध्ये पकडलं. आवाज घुमला. ऋतिका. ऋतिका अर्जुनच्या मिठीत आली आणि लगेचच तिच्या नकली अश्रूंचा सागर वाहू लागला. ती रडवेल्या आवाजात बोलू लागली. अर्जुन, मला माहीत आहे की मी जी चूक केली आहे ती माफ करण्यासारखी नाही. कदाचित माझी बहीण मला आयुष्यभर माफ करणार नाही, पण तिनं मला जी शिक्षा द्यायची आहे ती मी स्वीकारायला तयार आहे. ती पुढे बोलली. पण माझं बाळ ते निरागस आहे. त्याला काही झालं असतं तर मी कसं जगले असते? असं म्हणत ती अजून घट्ट अर्जुनच्या छातीजवळ येऊन लपेटली आणि अशा थाटात नाटक करू लागली की जणू तिला आपल्या बहिणीसोबत केलेल्या चुकीचं फार मोठं दुःख झालं आहे. हे पाहून अर्जुन संतापला. त्यानं अंजलीकडं रागाने पाहत विचारलं. हे काय चाललंय अंजली? तुला माहीत आहे ना की ऋतिका गरोदर आहे? तू माणूस आहेस की प्राणी? कसल्या प्रकारे तू तिच्यावर हात उचलला आहेस? ऋतिकाच्या पोटात अवघ्या 1 महिन्याचं बाळ आहे. जर त्याला काही झालं असतं तर? अर्जुन तिला ओरडत म्हणाला. ऋतिका मुद्दामच अजून अर्जुनला बिलगली. ती पुन्हा थरथरत असल्याचं नाटक करू लागली. ती इतकी घाबरल्यासारखी दिसत होती की जणू तिचा आत्माच हादरून गेला आहे. अंजलीनं तिला जी चापट मारली होती ती खरोखरच खूप जोरात होती. त्यामुळे ऋतिकाच्या डोळ्यांच्या भोवतालचा भाग आणि गाल दोन्ही सुजलेले होते. अर्जुननं अंजलीच्या बाजूला पाहिल्याशिवाय म्हटलं. दुष्ट आहेस का? थोडा तरी कॉमन सेन्स नाही का?
अंजली अर्जुनकडे चटकन पाहत होती. तिनं म्हणाले, मी दुष्ट आहे? अर्जुन आपल्याच बोलण्यावर लाजला आणि अंजलीकडे पाहू लागला. अंजली फक्त त्याच्याकडे एकटक पाहत होती. आज तो निळ्या रंगाचा कोट आणि पांढऱ्या शर्टमध्ये होता, ज्यामुळे त्याचा चेहरा राजकुमारासारखा दिसत होता. पण आज अर्जुन अंजलीच्या समोर तो अर्जुन नव्हता, जो मागील 8 वर्षांपासून तिच्यासोबत होता. आज तिला अर्जुन परका वाटत होता. अंजलीनं थेट विचारलं, तुला माहीत आहे का मी तुझी कोण आहे आणि सध्या तुझ्या बाहूंमध्ये कोण आहे? अंजलीच्या थेट प्रश्नावर अर्जुन एका क्षणासाठी थबकला होता. पण त्याला माहीत होतं की आता अंजलीकडे माफी मागून किंवा सॉरी म्हणून काहीही बदलणार नाही. रितिकाच्या पोटात आता त्याचं बाळ आहे, त्यामुळे त्याला ते स्वीकारावंच लागणार आहे. अर्जुन विचारात बुडालेला दिसत होता. ते पाहून अंजलीनं थोडा आवाज वाढवून पुन्हा विचारलं, तुला माहीत आहे का की मी तुझी मंगेतर आहे आणि सध्या माझ्यासमोर तू माझ्या बहिणीला आपल्या बाहूंमध्ये जकडून ठेवलं आहेस? या प्रश्नानं अर्जुनच्या हृदयाला थेट धक्का बसला. अखेर त्याच्या डोळ्यात लाज दिसू लागली. त्याच्या हृदयातही वेदना उमटल्या. जरी तो रितिकासोबत संबंधित होता, तरीही तो अजूनही फक्त अंजलीलाच पसंत करत होता. पण यावेळीची गोष्ट रितिकाच्या पोटात असलेल्या बाळाची, जो सिंघानिया कुटुंबाचा वारसदार होणार होता. त्यामुळे अर्जुन रितिकाला सोडू शकत नव्हता. अर्जुन म्हणाला, अंजली मला माफ कर, पण आता रितिकाच्या पोटात माझं बाळ आहे, मी तिला सोडू शकत नाही. अंजलीनं रागानं उत्तर दिलं, रितिकाला सोफ्यावर बाजूला बसवतोस आणि माझ्यासोबत कधी विचार केला आहे का? आपला संबंध 10 वर्षांचा आहे आणि तुला माहीत आहे की तुझी आई मला किती आवडते. आपली सगाई लहानपणी ठरलेली होती. मग हे सगळं काय? अर्जुन, तू आत्तापर्यंत मला फसवत होतास, अंजलीनं दुःख भरलेल्या गळ्यानं म्हणाली. अर्जुन, रितिका आता माझ्या बाळाची आई होणार आहे. मी तिला सोडू शकत नाही. तिची सारी जबाबदारी माझ्यावर आहे, अर्जुन म्हणाला. मग मी कोण आहे अर्जुन? मी कोण आहे? अंजलीनं भरलेल्या गळ्यानं विचारलं. मी तुला फसवायचं नाही म्हणत, ना रितिकाला फसवणार आहे, पण कृपया मला माफ कर. अर्जुन रितिकाकडे पाहत होता. अंजलीनं विचार केला, किती बेईमान माणूस आहे हा. मी त्याच्यावर प्रेम केलं होतं, जो नेहमी म्हणायचा की तो आयुष्यभर सोबत राहील, आणि आज तो सगाई तोडण्याची बात करत आहे. तिचं हृदय शेकडो तुकड्यांमध्ये फुटत होतं. पण म्हणतात ना, जेव्हा हृदय एकदा फुटून पुन्हा जोडतं तेव्हा ते जास्त मजबूत होतं. पण अंजलीला कधीच माहीत नव्हतं की एक दिवस तिचं हृदय शेकडो तुकड्यांमध्ये फाटेल. जर हृदय काचेसारखं असतं तर अर्जुनसारख्याने आज तिला आणखी मोडून टाकलं असतं. मी काय आहे अर्जुन? असं म्हणत अंजली खाली बसली आणि तिचा गळा भरून आला. अर्जुन आता रितिकाकडे पाहत होता. रितिकाचं संपूर्ण शरीर थरथरत होतं. तिचा गाल सुजलेला होता आणि रडल्यामुळे तिचे डोळे लालसर झाले होते. तिचं शरीर पिवळसर पडत चाललं होतं. ते पाहून अर्जुन तिला बाहूंमध्ये जकडून घेतलं. रितिका असंच दाखवत होती की ती खरंच घाबरलेली आणि दडपलेली मुलगी आहे, जिला तिच्या मोठ्या बहिणीनं त्रास दिला आहे. ती अर्जुनच्या अंगाला चिकटली होती. अर्जुन जेव्हा दूर होऊ इच्छित होता तेव्हा रितिका त्याला मिठी मारत होती. अर्जुन, तिचा आवाज एवढा वेदनादायी होता की अर्जुनला अंजलीवर राग येऊ लागला. तो अंजलीकडे फिरला आणि म्हणाला, मला माफ कर, मी आता रितिकाला प्रेम करतो आणि तिच्याशीच लग्न करणार आहे. मी तिला फसवणार नाही. हे सगळं ऐकून अंजली पूर्णपणे थकलेली वाटत होती. तिला आता जाण्याचं मन होत होतं. तिला वाटत होतं की तिनं जोरजोरानं रडावं, पण तिनं अर्जुनवर किती प्रेम केलं आणि त्याला तसंच उत्तर मिळालं, ठीक आहे, जर तुला एंगेजमेंट तोडायची आहे तर आता आपण एकमेकांसाठी परके झालोय. आपले मार्ग वेगळे झाले आहेत. आपली मंजिलही वेगळी आहेत. हे बोलून ती थेट रूममधून बाहेर निघून गेली. ती जेव्हा हे बोलत होती तेव्हा तिच्या चेहऱ्यावर कोणताही भाव नव्हता, ना काही दुःख. अर्जुन हे ऐकून एक क्षण थक्क झाला. तो अंजलीच्या मागे जाण्यासाठी वळला तेव्हा त्याच्या कानात कुणाचा वेदनादायक आवाज ऐकू आला, अर्जुन.
तर मित्रमैत्रिणींनो, या कथेचा पुढचा भाग आपल्याला उद्या पाहायला मिळेल. तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून पुढचा भाग अपलोड केल्याबरोबर आपल्याला पाहायला मिळेल. तोपर्यंत धन्यवाद.